सलग सामनावीरचा आम्ही पुरस्कार देत आहोत अजयला. अजय याला मी 2 सामनावीर आहेत, अजयचे 2 सामनावीर आहेत आणि अजयला मी दोन्ही सामनावीर देत आहोत. पहिल्या मॅच मध्ये अजयने धावा केल्या होत्या 48 आणि या मॅच मध्ये धावा केले ते एकूण 60 धावा, म्हणजे 2 मॅचेस मध्ये त्यांनी एकूण धावा बनवल्या त्या 108 धावा. एकदा अजयसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 मॅच मध्ये 108 धावा या पट्ट्याने ठोकल्यात आणि 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार आम्ही त्याला देत आहोत. आदित्य आणि अजिंक्य हे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखवलेले आहेत. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 48 दुसऱ्या मॅच मध्ये तब्बल धावा ठोकल्या त्या वेल प्लेट. अजय 60 धावा ठोकल्या होत्या, एकूण 108 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे अगदी जर मॅचेस जर जिंकत पुढे गेला तर मॅन ऑफ द सिरीज या लिस्ट मध्ये हा खेळाडू येणार आहे. चला आमचे दोन्ही पंच ऑफिशियल पंच दाखल झालेले आहेत. चला मी चावलीचा बायकरमॅन संदीप बिरामणे याचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. संदीप बिरामणे साहेब, आता आपल्याला विनंती आहे, स्टार खेळाडू जबरदस्त बॅटिंग त्या मॅच मध्ये केली या त्याचा आम्ही देखील संदीप बिरामणे याचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठे करत आहोत. स्टार खेळाडू जावलीचा बायकरमॅन संदीप बिरामणे याचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जाऊया मॅच कडे, जिथे त्याचबरोबर जावलीचा धडाकेबाज आणि तडाकेबाज फलंदाज आकाश झुनगरे याचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. त्याचबरोबर प्रेम गायकवाड यांचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मॅच कडे आपण बोलत आहोत, जिथे पहिल्या डावाला सुरुवात होऊ द्या. चला मॅच ऑन करा, मॅचला सुरुवात करा भाऊ. कोणाची बॅटिंग आहे रे? चला केडंबे टीम आता सध्या बॅटिंग करते. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो विनायक, समोर असणार आहे आदित्य. पहिलाच बॉलर खेळतोय, साफ्टाने खेळलाय, एक सिंगल येते पहिल्याच बॉल वरती. एक चांगली ते रिस्पेक्ट दिला मी म्हणेन. आणि रिस्पेक्ट देत असताना सिंगल आले पहिल्या बॉल वरती. अजिंक्य आता असणार आहे स्ट्राईकला. आदित्य अजिंक्य काही आम्ही सन्मान घेतोय. संदीप दादा बिरमाणे यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. स्टार क्रिकेटर जावलीचा पहिला बॅकरमॅन याचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आता लेफ्ट हँड बॅटर असणार आहे आणि लेफ्ट हँड बॅटर म्हटलं तर एक टोक्याचा ताप असतो, तो नेहमीच आक्रमक असतो. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असणार आहे. चला बॅकरमॅन आम्ही संदीप बिरामणे याचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. हार्ड लक बॅट लक, परंतु बॅक टू बॅक तब्बल 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. ज्यावेळेस लो फुल टॉस बॉल दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, सुमसान इलाका, बॉलची गती कमी झाली आहे, बॉल चालू आहे ते दन 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 बिना पायल बजे घुंगरू छम 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 4 चौकार. अक्षय बिरामणे याचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अक्षय बिरामणे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला त्या 4 धावा पहिल्याच बॉल वरती अजिंक्यच्या बॅट मध्ये आलेला हा चौकार. टोटल झाल्यात एकूण एकत्र टीमच्या त्या 5 धावा धाव फलकावरती झाल्यात. बॉलर तयार. शाबले ऑन साइडला बॉलला वळून दिले, फक्त दिशा दिली आहे. गॅप 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 आहे. क्षेत्ररक्षक फुटबॉल स्टँडने बॉलला अडवला, तोपर्यंत धावा मिळतील त्या मात्र एकूण 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 20 फिल्डिंग थोडीशी गफलत, चौथी येणार का? नाहीये. 3 धावा आल्यात. 3 धावेची योगदान देत असताना दोन्ही बॅटर गुड आणि द बिटवीन द विकेट त्यांचा ताळमेळ खूप महत्वाचा. आणि तुमच्याकडे जर ताळमेळ असेल, तंत्रशुद्धी असेल, तर तुम्ही एक चांगला डाव खर तर करत असता आणि तोच प्रयत्न आतापर्यंत या दोन्ही बॅटरने केलाय. 3 बॉलच्या पाठीमागे धावा जमवले ते आतापर्यंत एकूण 8 धावा. पहिल्या बॉलचे सिंगल, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 3 स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य असणारा. आदित्यच्या बॅट मधून बॅट फक्त फिरायला दिशा दिली, बॉल निघून जातोय त्या कटआउटचा
इथे शोध घेत असताना बॉल सीमा पार अली गुंगी वाजले पंगी पा षटकार. आदित्य अजिंक्य आता अजिंक्य आपले आदित्य रंगवण्याला सुरुवात करतोय. कलकत्त्याच्या बॅट मधून आलाय तो षटकार. P1 चा पहिला षटक आपण पाहिलं. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती 5 षटकांचा मॅच आहे आणि किती धावा जमवणार हे देखील महत्वाचं. केडंबेटी बॅटिंग करते. 14 धावा चांगली बॅटिंग चांगली सुरुवात करून दिलेली आहे. आणखी पिक केलाय शरम लाईन लाईन बॉल इथे शरम जॅक करत असताना बॅक टू बॅक इथे चेक छे दुनी 12 क्या शॉट मारा आला तो धमाका षटकार. बॅक टू इथे बॅक 2 षटकार आदित्यच्या बॅट मधून आलेत. 20 धावा झालेल्या आहेत. लाचवा बॅटिंग आक्रमण हा पर्याय निवडला आणि शॉर्ट बॉल होता लाईन बॉल त्याला पिक केलाय आणि तिथून मात्र धावा आल्या त्या 6. सुमसान इलाका 2 फिल्डर बॉर्डर लाईनच्या दिशेने आपण पाहतोय. एक लॉंग हॉप आणि एक सी कॉर्नर थोडेसे वाईडिश आहेत आणि त्याचा फायदा पुरेपूर घेत आहेत. आणखी तिसरा देखील ब्लास्ट येत असताना आदित्य सेट ऑन फायर. इट इज अ सिस्टम एस बँक मॅक्सिमम सिक्सर सिक्सर सिक्सर. थांबायचं नाव घेत नाहीये आणि धावा झाल्या त्या बघता बघता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या आपण पाहिली सुरुवात गोलंदाजाने खूप चांगली केली होती. पहिल्या बॉलवरती सिंगल दिली त्याच्यानंतर चौकार आला आणि जिथे 3 धावा पळून काढल्या तिथे मिसस्टँडिंग झालं आणि मिस फिल्डिंग होत असताना लागोपाठचे 3 षटकार आदित्यच्या बॅट मधून आलेले आहे. चांगली बॅटिंग. 26 धावा तब्बल कुठलेल्या आहेत. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज. P1 चं दुसरं षटक चालू होईल. चांगली बॅटिंग अजिंक्य आणि आदित्य. अजिंक्यच्या बॅटमधनं एक चौकार त्याच्या बॅटमधनं 2 बॉलच्या वाटेमागे 7 धावेचं योगदान आणि 4 बॉलच्या वाटेमागे 19 धावेचं योगदान खरं तर आदित्यने दिलेलं आहे. नेक्स्ट निलेश आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. समोर अजिंक्य हलक्यात त्याने सॉफ्टने केलंय. दिशा दिले पॉइंट मध्ये बॉलला ढकलला दिलाय. सिंगल आली. बघा या सिच्युएशनला आपण पाहिलं तर स्ट्राईकला आणायचं आहे आदित्यला कारण का आदित्य चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय चांगल्या रिदम मध्ये दिसतोय आणि आताच या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. मला वाटते जवळजवळ 2 स्पर्धा झालेल्या आहेत जावली क्रिकेट असोसिएशनच्या आणि आता खरं तर आता सुरुवात झालेली आहे क्रिकेटला या हंगामाला. इथून पुढे तुम्हाला चांगले फलंदाज पाहायला मिळतील चांगले गोलंदाज पाहायला मिळतील. तारे सितारे चमकले जातील. मग काही युवा खेळाडू असतील आणि युवाची हवा आपण नेहमीच प्रमाणे पाहिलं परंतु चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आदित्यने केलेली आहे. निलेश थोडासा रिदम चुकला जातोय. कदाचित पायाला इंजुरी आली आहे निलेशला. नेक्स्ट बॉल साठी निलेश तयार. यावेळेस आणखीन किती मोठा ब्लिकेट तर केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. आणखीन किती आला हाय आणि हॅन्डसम बॅक 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 बेगेट 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 ठोकलाय. आणखीन किती आदित्यच्या बॅट मधनं 4ला 4 षटकार. मागे आपण पाहिलंय 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले होते. शेवटच्या 3 बॉल वरती आक्रमण केलं. जसे स्ट्राईक आदित्यला मिळाले त्याने ठोकला षटकार. म्हणजे आज रेकॉर्ड होईल का इतिहास घडेल का. 4 आलेत. हो 5वा देखील लगवण्याचा प्रयत्न केला होता परंतु गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस पद्धतीने तिचा वापर करत असताना गोलंदाज निलेश आलाय तो इथे. डॉट टोटल झाले ते कुण 33 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल आणि पंचांचा निर्णय येणं बाकी आहे.
धावा आल्यात तर मात्र त्या 2 धावा, 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान, 35 धावा सध्या धाव फलकावरती. चांगली बॅटिंग आदित्य. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेले आहेत. विकेटच्या शोधामध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. त्या अंगलनी गोलंदाजी होणं खूप महत्वाचं आहे. जे वादळ सुसाट सुटलंय त्याला शांत ठेवायचं आहे. ज्या वेळेस लो फुलटॉस बॉल दिशा दिली असे तर जे धावतायत पळतायत, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला इथे बॉर्डर लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार. 4 4 4 चौकार. चार धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग. आणखी किती क्लासिकल ड्राईव्ह करत असताना कॅप आहे मोठा, नाही होत धावांचा तोठा. सुमसान इलाका, त्या इलाक्यामध्ये कोणता फिल्डर नाहीये. बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथे 2 चौकार आदित्यच्या बॅट मधनं. धावा झाल्या ते एकूण 71 टीमच्या 43 धावा 43. 2 षटकांच्या समाप्तीनंतर लाजवाब बॅटिंग. 1 षटकार 1 षटकार आणि 2 चौकार या ओव्हर मध्ये. तब्बल धावा आल्या त्या दुसऱ्या ओव्हर मध्ये ते एकूण 15 धावा. चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये 70 धावा आल्यात. 43 धावा जमल्या गेलेल्या आहेत. 43 धावा झाल्यात. संदीप मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत तिसऱ्या षटकासाठी. 3 षटकांचा खेळ आणखी बॅलन्स आहे. 43 धावा आता झाल्यात, म्हणजे 80+ धावा होऊ शकतात. समोर लेफ्ट हँड बॅटर सध्या कॉम्बिनेशन खूप चांगलं, जे कॉम्बिनेशन आहे ते चांगलं जमलं गेलं. दोन्ही फलंदाज साथ दिले एकमेकांना आणि प्रत्येकाची साथ असणं हे खूप महत्वाचं असतं. जेव्हा जेव्हा तुमची साथ असते ना, तेव्हा तेव्हा तुमचा काम, तुमचा परपंच, तुमचं लेनदेन हे खूप चांगलं सुरळीत चालत असतं. आणि तेच सध्या या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने, चांगल्या सुरळीत चाललंय. फिरवलाय फिरवलाय बावड्यासारखा फिरवलाय, स्वतः देखील फिरलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आलेला इथे मोठा धमाका, चिमणी उडाली भुर. बॉल चाललाय दूर. बॉल सीमा पार. 6 6 ठोकला षटकार. आजूबाजूला खूप चांगली झाडी आहे. प्रत्येकाला सावली देण्याचं काम हे झाड काम करत असतं. प्रत्येकाला श्वास देण्याचं काम, ऑक्सिजन देण्याचं काम हे झाड करत असतं. आणि आज खरं तर या निसर्गाच्या खेळीमेळीमध्ये सजलेलं हे खूप चांगलं मैदान. पुन्हा एकदा स्टोक इथे हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. ज्या बॅटरने धुमाकूळ घातलाय, ज्या बॅटरने धुडगूस घातलाय, तो आणि अगदीच चाल करून पुढे गेला होता. पाठीमागे ओलताच चांगली फिल्डिंग झालेली आहे आणि महत्वाचा फलंदाज आदित्य सारा तो बाद. 9 चेंडू आणि 35 धावा आदित्यने बनवलेल्या आहेत आणि तो झालाय तो बाद. संकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राइक एंडला. धाबा आता पण पाहिलं तर कोण झालं ते 49 धाबा. आणखी किती आहे जबरदस्त फटका फाईन लेगला इथे बॉल जात असताना बॉर्डर लाईनच्या दिशेनं आलेला आणखीन एक अजिंक्यच्या बॅट मधनं अजिंक्य रूपी धाडस दाखवणारा दमदार षटकार. एक तेरी एक मेरी. चांगली बॅटिंग. एक तेरी एक मेरी आणि तर क्लीन बोल्ड केलं बॅटरला. हिट का जवाब पत्थर से. आणि दगडाचा घावा प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाला माहित आहे. पहिल्या बॉल ते षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉल ते षटकार, चौथ्या बॉलवरती विकेट. हे सध्या मैदानाच्या आतमध्ये हे ट्विस्ट चालू आहे. संदीपला आपण बॉलिंग करताना पाहत आहे. टोटल झालं ते 55 धावा. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांनी केली आहे आणि ती आता डगआउटच्या दिशेला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखल झालेले आहेत. चला घाई करायची प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, थोडी घाई करा. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, एंटर झालेत. टोटल झालेत एकूण एकत्र टीमच्या 55 धावा फलकावरती. चांगले बॅटिंग या मॅच मध्ये साकारले दोन्ही बॅटरने. आणखीन संकेत असणाऱ्या बॅटिंगसाठी. त्याचबरोबर नवीन बॅटर प्रसाद दाखल झालेला आहे. कॅचची संधी, कॅचचा कॉल आणि बॉल जातोय ते बॉर्डर लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, थांबतोय बॉल, थांबलाय, स्टॉप झालाय आणि तिथून मात्र धावा 3 तर आल्या. 34चा कॉल केलाय आणि 4 धावा पूर्ण केल्यात. बघा चौकारा नाही आहे, परंतु जी रने बिटवीन द विकेट आहे ते खूप त्याने चांगलं ठेवलं आणि तिथून मात्र 4 धावा येत असताना 4 धावेची मदत टोटल झालं ते 59 धावा. अप्रतिम बॅटिंग. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली बॅटिंग झाली आहे. आणखीन येते, स्लाइस केलाय बॉलला, हवेमध्ये बॉल येते. ट्रॅव्हल करत असताना एक सिंगल सेकंडचा कॉल. बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्यात. ते अशा पद्धतीने फटके खेळणं खूप महत्वाचं आहे. षटकाची होती समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा झाल्या तर एकूण 61 धावा. चांगली बॅटिंग. नेक्स्ट मॅच काळ सिद्धेश्वर ओखवडी आणि त्यांच्या विरोधामध्ये यमाई देवी सनपा नेडिम. दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करत आपला तो टॉस. 1 2 3 सेमी फायनल यांची आज होईल ना, क्वालिफायची मॅच यांची नाही. आता यातला येतो पुढच्या गटातला अजून एक येईल ना. आता ह्यातला एक क्वार्टरला जाईल. आता ह्यातला जिंकल ना. नाही ह्यातला नाही, अजून एक आहे ना. अजून एक आहे ना, त्यांची नाही यांची, मग नंतर ते 2 राहतील. बरोबर. चला मॅचकडे पुन्हा एकदा बोलतोय. 4थ्या षटकाला सुरुवात होते. राजेश अंदाजून फायरिंग बॉलला पाहिलं नाहीये. गतीमध्ये पहिल्याच बॉलवरती परिवर्तन केलंय गोलंदाजानं. आलाय तो इथे डॉट बॉल. आजच्या दिवसामधला आपण हा 4था मॅच पाहत आहोत आणि डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात मी म्हणेन गोलंदाज राजेशने करून दिली. समोर असणार आहे संकेत तयार होते बॅटिंगसाठी पुन्हा एकदा. मॅच आपण केडब्ल्यू आणि जवळवाडी टीम या 2 संघांमध्ये पाहत आहोत. केडब्ल्यू टीम सध्या बॅटिंग करते. प्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केला. केडब्ल्यू टीमने 2 फलंदाज तब्बल बाद झालेत, पण त्यांनी डाव चांगला साकारला. विकेट करण्याचा प्रयत्न गुडघा तर वाकवला होता. सिंगल येते, ऑन साईडला बोलन दिले. बघता बघता 2 धावा चफलाईनं चिताईनं कंप्लीट केल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान आणि टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 63 धावा. चांगली बॅटिंग. काय 80+ धावा होऊ शकतात. 10 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे, तो प्रयत्न करावा लागेल. दोन्ही बॅटरला चांगला खेळ, चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आणि सध्या आता बॉलिंग खूप चांगली होती. यावेळेस विकेट तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. येतोय तो हॅन्डसम षटकार. बाजू को खोला ये तोप का गोला, ये पक्का 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 लॉन्ग हिट, चक्का चेरा. चांगली बॅटिंग. 69 धावा तब्बल. 2 बॉलवरती धावा आल्या नाहीयेत, परंतु आता आक्रमण करतोय. आणखीन किती समजा इलाक्यामध्ये बॉल निघून जातोय. ब्रश होऊन जाईल, अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न कळल्यात कमी. 4 धावेची हमी. बॉल सीमा पार. पहिला षटकार आणि आता चौकार. जबरदस्त जबरदस्त इथे अतिशबाजी होत असताना दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये, चांगली बॅटिंग होत असताना 73 धावा तब्बल ठोकल्या गेल्या. यार आपण काल मला माहित नाहीये किती धावा झालेल्या आहेत, कालची इनिंग्स कशा झाल्या माहित नाही, परंतु आज निस्ता धावांचा पाऊस पडला जातोय. निस्ता पाऊस, निस्ता धूळ, निस्त्या धावा. आणखीन एक येते. जबरदस्त हुक किया, छेडन बुक किया, शाइनिंगदार
रुबाबदार मेहनतदार आक्रमक तलवार बॉल सीमाबार षटकार 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 79 धावा तब्बल झालेले आहेत. आज बॉल मला वाटतं आयोजकांना खूप त्रास होतोय बॉलचा. हा बॉल आज खूप जात आहेत. आज चांगला मॅचेस इथे रंगदार इथे पाहायला मिळतात. धावा झाल्या तर 79 धावा. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी आहे. कदाचित 100 धावा क्रॉस होतील का हे देखील पाहिलं जाईल. 80चा हायस्ट मागच्या आपण मॅच मध्ये पाहिलं तब्बल 80 धावा झाल्या होत्या आणि आता धावा झालेल्या आहेत त्या 79 धावा. लाजवाब बॅटिंग चौकार षटकार षटकार चौकार येत आहेत. आणखीन किती दमदार बॉल चाला इथे सीमारेषेच्या बाहेर सूरज चव्हाणच्या स्टाईलने झपक 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 बुकेट टेंगुल गोलीगत षटकार. काय बॅटिंग झालेली आहे. 85 धावा तब्बल झालेल्या आहेत. त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये तब्बल षटकार आले ते 3 आणि 1 चौकार. प्रत्येक ओव्हर मध्ये आजच्या दिवसामधला हाय स्कोर 85 धावा जमवल्यात. बॅटिंग करतायत संकेत आणि प्रसाद. 6 बॉल 24 धावा संकेतच्या बॅट मध्ये आलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. टीम असणार आहे काड सिद्धेश्वर ओखवडे आणि यमाई देवी. चला कुंभारगणी टीम्स आणि सनपाने टीम्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यावं. बॉलर तयार होतोय. 5व्या षटकाला सुरुवात होते. काची लागली लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप बॉल निघून जातोय. न शोन न बाबू न मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना. आज की रात में जो गाना भी फेमस है उसमें डांस करती है तमन्ना. तंबाकू खाना है तो लगाना पड़ता है चुन्ना. गेंद जाएगी टन्ना 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 4 रन्स. जबरदस्त इथे बॅटिंग होत असताना सादरीकरण केले पेश केलं. या बॅटरने थांबायचं नाव घेत नाहीये. नशिबाची साथ मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. 51 धावा झाल्या तर 89 89 लॉस ऑफ द 2 विकेट. आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि अगदी 11 धावांची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या टीमला 100 धावा होतील का हे देखील पाहिलं जाईल. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. संदीप आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल थोडा वेळ हवेमध्ये राहिलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फाईट मध्ये कव्हर मध्ये चाललाय. सेकंडचा कॉल केलाय. बघता बघता दुसरे देखील धाव पूर्ण करत असताना बॉल आता तो निसटलाय. काय होतंय काय घडतंय आणि ते 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेसाठी गेले होते बॅटर आणि धावा आल्या त्या 2. मात्र जमिनीची बाजू काय असणार आहे तर संकेत हा स्ट्राईकला असणार आहे. 2 धावा आल्यात. 91 51 धावा. तिसरा फलंदाज बाद. चला प्रतीक नवीन बॅटर मध्ये. चला स्पीडअप करायचंय. भाऊ नेक्स्ट मॅच कोणाची होती काय म्हणतो. कुंभारगणी कुठे गेलं माझं. कुंभारगणी त्याकडे लिहू का नाही मी लिहतो ना. कुंभारगणी आणखीन एक इथे फटका आला परंतु तो फर्स्टला आणि आणखीन एक फलंदाज बाद. कुंभारगणी येईल का. 3 बॉल 9 रन पाहिजे. चला 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 धावा हव्या 100साठी. फलंदाज प्रसाद देखील बाद होतोय. त्याचबरोबर आता प्रथमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदीप नेहमीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे कारण का कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार तो नशिबाचा आला होता. त्याच्यानंतर 2 विकेट आल्यात. व्हाईट शॉकर कमालीचा बॉल. एसटी रक्षक अगदी क्लोज होते आणि तिथून मात्र 1 सिंगल येते. 92 धावा 22च्या माध्यमातून 1 सिंगल येते. 92 धावा झाल्यात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण कुंभारगणी आणि टीम यमाई देवी सनपाने टीम आपण कोणताही वेळ न घेता आपण प्रजाडेचे बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यावं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अगदी नजर ठेवली आणि ओंजळीत बॉल येत असताना इथे फलंदाज होईल तो बाप. वा पहिले 4 षटकर राहिले होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती परंतु आता नाहीये. या गोलंदाजानं कमबॅक केलंय.
या गोलंदाजानं सिद्ध केलं. हो, शेवटचं षटक हे नेहमी हाणामारीचं असतं, शेवटचं षटक स्लॉगिंग ओव्हरचं असतं. शेवटच्या षटकामध्ये धावा येत असतात, परंतु इथे रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. एक बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील दाखल झालेत. चांगला बॉल अगदी येऊन दिला, बॅकफुट लावून पंच केला या बॉलला. और कव्हर टिप मध्ये फिल्डर आहेत. टिप बॅकवर्ड स्क्वेअरला केडी आणि इथे तर 2 धावा आलेल्या आहेत. ओव्हरची होती बघता बघता समाप्ती. 93 धावा झालेल्या आहेत. 94 धावा झाल्यात. 95 धावांची गरज असणार आहे टीम जवळवाडी संघाला. परंतु आपण करत आहोत तो टॉस. कुंभार गणी आणि यमाई देवी सनपाने टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित आपण टॉस साठी यायचंय. चला टॉस साठी यायचंय. सनपाणी आणि टीम कुंभारगणी टीम्स या दोन संघांमध्ये आपण करणार टॉस. महत्वपूर्ण असणार आहे तो टॉस. कुंभारगणी टॉस विन झालेला आहे. त्याचा निर्णय आम्हाला लगेच कळवायचा आहे आणि कोणताही वेळ न घेता आता बॅटिंग साठी जवळजवळ टीमचे खेळाडू मैदान दाखल व्हायचं आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यावी लगेच. चला मॅच कडे आपण जात आहोत. जिथे धावा बनवायचे ते कुंड 95 धावा बनवायचे. मोठ्या लक्षाचा पाठलाग खर तर या हंगामाला सुरुवात झालेली आहे. याचं पण आज संधी लाभते. आज प्रत्येक जण आपण चांगला खेळ करतोय. याचं बॅटर असेल, याचं बॉलिंग असेल, प्रत्येक जण आपल्या नावाची छाप सोडली जाते आणि आता पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते.
95 धावा. समोरच्या बॅटिंगसाठी संदीप आणि निलेश तयार होतात. तर बॉलिंग ट्रॅक वरती संकेत. पहिलेच बॉल. लक्ष्य मोठं आहे. 55 धावा 95 धावा बनवायचे आहेत. 95 रन्स अगदी 30 बॉल मध्ये. पहिलेच बॉल वरती टॅप केलाय. शॉर्ट टर्नला आपण पाहिलं स्लिप मध्ये. पहिल्याचे ते बॉल जात असताना सिंगल आली पहिल्या बॉल वरती. आणि जवळवाडी टीमचा देखील रेकॉर्ड आहे. ज्या 2 स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हे संघ आहे. म्हणजे हा देखील कमी नाहीये. ह्या धावा बनवू शकतात. त्यासाठी प्रयत्न आणखीन करावे लागतील. टॉपचा संघ आहे यंदाच्या हंगामामधला जवळवाडी टीम, ज्याने 2 पारितोषिके प्रथम क्रमांक. शॉर्ट बॉल पिक केलाय. बॉल चाललाय सीमारेच्या दिशेनं. बॉल सीमा पार आलेला मोठा धमाका दमदारचा षटकार. जिथे कमी नाहीये आणि कमीची आम्ही देत असताना पाडर निलेश पहिल्या बॉल वरती सिंगल आणि दुसऱ्या बॉल वरती षटकार ठोकलाय निलेशने. काय फटका आहे. जसा पडला तसं उत्तर मिळालं. या बॉलला सीमारेषेने थाडलं. मॅच मध्ये मजा येईल कारण का एक संघ आपण पाहिलं तर टॉप क्वालिटीचा जो आता बॅटिंग करतोय आणि लक्ष त्याच पद्धतीने ठेवलं गेलंय. 95 धावा बनवायचे तब्बल. 2 बॉलच्या पाठीमागे 7 आल्यात प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी 18 ते 19 धावेची गाठायची आहे आणि हे करावं लागेल. पहिल्या दुसऱ्या बॉल षटकार. आणखी किती वळण देण्याचा प्रयत्न केला. गॅप सरी चंपर पेट 2 क्षेत्ररक्षक आहे. तिथे चुकी झाली आहे आणि चुकीला क्रिकेटच्या पटला वरती बापे नाहीये. बॉल चालला इथे रमत गमत धन 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 टना टन टना टन 4 चौकार. या मॅचला मजा येईल. 11 धावा फलकावरती 3 बॉलच्या पाठीमागे. जसंच तसं उत्तर दिलं जातं या मॅच मध्ये आणि हे तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल झालं ते एकूण 11 धावा फलकावरती. निलेश चांगले बॅटिंग या मॅच मध्ये होत असताना बॉलर तयार. शॉर्ट बॉल जबरदस्त इथे दिशा दिली आणि बॉल चालला इथे एस्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 रन. डीप मध्ये बॉलर नव्हतं. पाहिलं गोलंदाजानं बॉलला येऊ दिलं. त्याच्यानंतर बादचा चेहरा दाखवलाय आणि तिथून मात्र आलेल्या त्या 4 धावा. सुंदर बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग. रन होऊ शकतात कारण का ही 2 उलट टीम यंदाच्या अंगामध्ये चॅम्पियन ठरले सुरुवातीला. ते कमी नाहीयेत. ते करू शकतात कारण का त्यांना आता एक्सपिरियन्स खूप जरा आहे स्पर्धेचा. खूप जरा मॅचचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यामुळे ते चांगले बॅटिंग करतायत. धावा झालं तर एकूण एकत्र टीमच्या 15. 4 बॉलच्या पाठीमागे. चांगली सुरुवात. सुरुवात चांगली होणं खूप महत्वाचं आहे आणि तीच सुरुवात या मॅच मध्ये रंग भरत असताना हे दोन्ही बॅटर. गोलंदाज संकेत. विकेटच्या अँगलने बॉलिंग होणं खूप महत्वाचं. स्टिक वरती बॉलिंग करणं खूप महत्वाचं. टप्प्यावरती फोकस ठेवणं खूप महत्वाचं असतं. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. सुमसानीला का क्षेत्ररक्षक बॉलचा इथे पाठलाग करतायत. बॉल अडवला देखील. तोपर्यंत 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय. जोखीम घेतलाय आणि हे जोखीम घेत असताना 3 धावा येत आहेत. 3 धावेची मदत 3 धावेचं योगदान आणि 18 धाव फलकावरती झाल्यात. चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. म्हणजे इनिंग्स मध्ये आपण मागचा विचार केला तर हेच झालं होतं आणि या इनिंगची देखील सुरुवात अशाच पद्धतीने झाली. बॉलर तयार. शॉर्ट बॉल फक्त दिशेने. व्हॉट अ कॅच. शॉलिड कॅच. ब्युटिफुल कॅच. इनफिल्डच्या आतमध्ये चांगली ते कॅच कंप्लीट केली आहे फिल्डरने आणि मोठा धक्का लागत असताना मोठा फलंदाज बाद होतोय. संदीप बॅक टू द डगआउट. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी नजर ठेवली होती आणि तिथून मात्र कॅच कंप्लीट केलाय. कॅच कंप्लीट केला तर सर्वजण एकत्र आलेत कारण का एकत्र एन्जॉय जल्लोष
केलंय, कारण का महत्वाचा फलंदाज संदीप बाद झाला. निलेश मैदानामध्ये आहे, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर असताना मनोज जवळ बॅटिंग साठी. एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. P1चं षटक समाप्त झालंय. धावा झाल्या अद्याप त्या एकूण 18 धावा. आणखीन 4 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते एकूण 72 धावा. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 77 धावांची गरज आहे. 24 बॉल 77 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष बॉलिंग ट्रॅक वरती आलेत धावांना रोखण्यासाठी. शेवटच्या बॉलवरती अंतिम विकेट घेतली गेली आहे, विकेट मिळाली आहे आणि विकेटच्या शोधामध्ये ते अँगलनी बॉलिंग करणं खूप महत्वाचं आहे. टप्प्याला जबाबदारी देणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तो तुमचा शोल्डर अँगल हा खूप महत्वाचा असणार आहे. पगार तयार होतोय गोलंदाजीसाठी आयुष आणि समोर बॅटिंग असणार आहे. जो निलेश ज्यांनी चांगली फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय, तयार होतोय आयुष. ओहो, फटका फसलाय. जबाबदाऱ्या वाढल्या गेल्या, कॅच घेतली आणि महत्वाचा फलंदाज इथे बाद झाला. बॅटर निलेश त्याच्या बॅट मधनं 1 षटकार आणि 2 चौकार आलेत आणि आता बॅक टू बॅक इथे शेवटच्या बॉलवरती विकेट आली. बॅटर गॉन झाला निलेश, संदीप बाद झाले आणि आता आयुषने पहिल्याच बॉलवरती निलेशला बाद केलंय. ज्या टीमनं या हंगामामध्ये गाजावाजा केलाय, ज्या टीमनं या हंगामामध्ये आपला दबदबा ठेवलाय, ज्या टीमनं आपल्या नावाचे छाप सोडले, ज्या टीमनं आपल्या नावाची दहशत ठेवले, आता याच टीमला खरं तर जवळ टीमला संघर्ष करावा लागतोय. जावलीचा बाहुबली बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल जवळ बॅटिंग साठी, राजेश जवळ बॅटिंग साठी दाखल झालाय. जावलीचा बाहुबली म्हटलं तर अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली, कठप्पा, भल्लाल देव, शिवगामी देवी, परंतु हा आपला बाहुबली जावलीचा बाहुबली आहे. एक काहीतरी मोठं स्वप्न घेऊन आला. स्वप्न डोळे बंद करून कधी पूर्ण जाता होत नसतात, तर स्वप्न पूर्ण करायचे तर डोळे उघडे ठेवावे लागतात आणि पहिल्याच बॉल इथे खेळत असताना बॉल निघून जातो इथे सीमारेषेच्या बाहेर. किस्मत है मेहरबान, तब बल्लेबाज बाहुबली पहलवान छलन आल्या पावली. बाहुबलीच्या बॅट मधनं आलाय तो मोठा फटका, षटकार. फुल टॉस होता, फुल टोल केला आणि तिथून मात्र 6 धावा आल्यात. लॉंगॉनला इथे बॉल क्रॉस केला. चांगली बॅटिंग, आल्या पावली षटकार. टोटल झालं त्या 24 रन. पहिल्या बॉलवरती विकेट आली. राजेश हा बाहुबली आणि चांगली बॅटिंग. आणखीन किती जबरदस्त लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यापासून दूर आणखीन किती मोठा धमाका होत असताना परफेक्ट एलिमिनेशन, परफेक्ट कलेक्शन, परफेक्ट डिस्टन्स, बॉल सीमा पार. 6 साडी षटकार. चला बॉल द्यायचा आहे, पंचाची मागणी ते बॉल द्यावा. आपण धावांमध्ये करेक्शन करूया. 30 धावा धाव फलकावरती. काय यार मॅच रंगला जातोय. हे दोन्ही संघ हार मानणार नाहीयेत आणि कोणी हार मानण्यासाठी ते आला नाहीये. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय, प्रत्येक जण स्वप्न घेऊनच्या सकाळच्या सत्रापासून आलाय. परंतु इथे कोणाचं स्वप्न अपूर्ण राहील आणि कोणाचं स्वप्न पूर्ण राहील. एकाला जिंकावं लागतं, एकाला सावरावं लागतं आणि एकाला सावरताना जो पराभूत होतो त्याला या स्पर्धेमधून आवरावं लागतं. रन मशीन मध्ये सध्या मैदानामध्ये दाखल झाला. चांगले बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना बॅटर राजेश शिपाट या मॅच मध्ये धडपले. 2 फलंदाज तब्बल बाद झाले. दुसऱ्या षटकाचा स्पेल. 3 बॉल झालेले आहेत. धावा झाल्या त्या तब्बल आतापर्यंत 29 धावा. मॅच मध्ये मज्जा येते, रंगत येते. आणखी बाहुबली फसला बाहुबली. कॅचचा कॉल. ओ माय गॉड, काय घडलंय, काय झालं दादा. कैच ड्रॉप झालेली है। ये भाई गलती क्रिकेट में इतनी कभी नहीं चलती। फील्डिंग है खराब तो क्या करेंगे हमारे अशोक मामा शराब। ही मॅच आता बनवू शकते। बाहुबली की कॅच ड्रॉप झाला। आता मॅच मध्ये मजा आहे। ज्या फलंदाजांना बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले त्याचा कॅच ड्रॉप झाला।
कॅच ड्रॉप झालाय आणि जीवनदान किती भागामध्ये होऊ शकते प्रत्येकाला माहिती आहे, ही सांगण्याची गरज नाही. अनेक आपण पाहिलं इतिहासामध्ये जीवनदान ही स्वराज्यासाठी खरं तर धोकादायक ठरली होती. प्रतापराव गुजर यांनी जीवनदान दिलं होतं बेलोल खानाला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं प्रतापराव गुजरांना की स्वराज्याचे निर्णय तुम्हाला अधिकार कोणी दिले. इथे फटका फसला फटका, 2 क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा इथे कॅच ड्रॉप झाला. प्रतापराव गुजरांना पत्र अधिकार कोणी दिलं, बेलोल खानाचा बिलोड करा, तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नका. रात्रीच्या वेळी प्रतापराव गुजर आणि 6 शिलेदार रात्रीच्या वेळेस निघाले. त्यावेळेस बेलोल खानाची छावणी कोल्हापूरमध्ये पडली होती आणि अक्षरशः 7 शिलेदार त्या बेलोल खानाच्या छावणीवरती तुटून पडले होते. मात्र तिथं आपल्या 7 शिलेदारांना अपयश आल्याने आपल्या 7 शिलेदारांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यावर एक सुंदर कविता आहे. मेनातून ओसरलेली तलवारीची पात, बेडात मराठे वीड दौडले सात. इथे मोठा फटका येतोय आणि कॅच इथे कंप्लीट केली जाते. आणखीन इथे फलंदाजी इथे बाद होतोय आणि राजेश पास झालाय, त्याला नुकता जीवदान मिळालं होतं आणि आपल्या 7 शिलेदारांना अपयश आलं होतं आणि स्वराज्यासाठी जीवनदान हे किती धोकादायक ठरलं होतं. धावा झाल्या त्या धाव फलकावरती त्या एकूण 32 धावा झाल्या. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज तब्बल झाले ते बाद. चला 32 धावा. हर्षद मोरे बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 3 षटकांचा खेळ इथे बालसा आणि 3 षटकांमध्ये तब्बल धावा हव्यात. त्या एकूण 18 बॉल आणि 63 धावा इक्वेशन असणाऱ्या प्रत्येक ओव्हर मध्ये ते एकूण 21 धावा हव्यात. दर्शन मोरे बॅटिंग साठी, तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या प्रत्येक ओव्हर मध्ये 3 षटकार 1 चौकार ही मॅच बनवू शकते. तब्बल तुम्हाला 9 षटकार हे 18 बॉल मध्ये ठोकावेच लागतील, तेव्हा ही मॅच तुमची बनवू शकते. म्हणून जवळ स्ट्राईक इनला असणाऱ्या 18 बॉल आणि 63 धावेची गरज आहे. 9 षटकार तब्बल ठोकावे लागतील या मॅच मध्ये. बॉल बॉलर तयार होतो. काय घडलं गेलंय, बॉल निघून जातोय त्या बॉर्डर लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार इनसाइड आउट, चांगला स्ट्रोक, चौकार आणि नो बॉल. 9+5 4 अशा 5 धावा मिळतील. 55 आला. आता या मॅचला मजा येईल, रोखटोक उत्तर दिलं जाईल. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. आता हा सुपर डुपर मॅच होत चाललाय, सुपर डुपर हिट, कारण का पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. दसरा नाहीये, दिवाळी नाहीये, सगळे दोन्ही जे सण आहेत ते संपलेत, परंतु बोनस मिळू शकतो. हा फ्री हिटचा बॉल, याच्यावरती फायदा घेणार का बॅटर मनोज जवळ. धावा झाल्या ते एकूण 37 धावा. या मॅचने आता वळण घेतलंय, जे हवे होते ते फटके आलेत. चूक केली इथे गोलंदाज तन्मयने आणि या बॉलवरती आता मोठा फटका येणार, काही महत्वाचा आहे. वाईट बॉलचा कॉल, वाईट बॉलचा कॉल आला. 38 धावा, फ्री हिट कंपल्सरी राहील. फ्री हिटचा बॉल. वाह, काय मॅच रंगली जाते, मॅच आता वळण घेते. हे अशी मॅचेस आपल्याला पाहायला आवडतात प्रत्येकाला. बॉलर तयार, तन्मय, फ्री हिटचा बॉल, शॉर्ट बॉल फुल करायचा होता. गतीमध्ये परिवर्तन, टप्पा अलीकडे ठेवलाय आणि तिथून मात्र ते डॉट बॉल येत असताना 38 धावा धाव फलकावरती झाला. फ्री हिटचा बॉल अगदी डॉट चालला. ही जमिनीची बाजू राहिली फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. इथे मोठा फटका, विकेट केला, विकेट केला. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या भाग्याच्या बाहेर, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जातो. इथे सीमा रेषेला धडक देत असताना बॉल सीमा पार, टाटा बाय बाय, षटकार.
44 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. तिसरा षटक आपण मार्गस्थ पाहतोय. दोन्ही संघ यार कडस्थ आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघाकडे कॅपॅसिटी C फॉर क्रिकेट, T फॉर टाइम, T फॉर अटॅक आणि तोच सध्या अटॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. धावा झाल्या त्या तब्बल एकूण 44 धावा. दोन्ही संघ खूप चांगले रिदम मध्ये, दोन्ही संघ फॉर्म मध्ये. पुन्हा एकदा तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती फ्रीटचा बॉल अगदी सस्त्यामध्ये आणखी सुसाट गतीने बॉल टाकलाय. डॉट बॉलची होती सांगता, डॉट बॉलची होती घोषणा आणि जेव्हा जेव्हा डॉट बॉल आला तेव्हा तेव्हा टाळ्या वाजल्यात. जेव्हा जेव्हा मोठे फटके आले तेव्हा तेव्हा टाळ्या वाजल्यात. ही मॅच ऑन आहे, ही मॅच ऑन राहिली आहे. त्याचं उत्तर आहे डॉट आणि रस्ते गेले आहेत. धावा आतापर्यंत खूप चांगल्या झाल्यात. यावेळेस बॅटरने हा बॉल सोडून दिला, ओळखलं बॉलला, कारण का ऑस्ट्रेलियाचा बॉल बराच बाहेर चाललाय. एक अतिरिक्त रन्स येत असताना 45 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग बी बडेन. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, षटकार देखील. इथे व्हाईट बॉलचा कॉल. बॉलर पुन्हा एकदा तन्मय तयार होतोय. मोठं लक्ष आहे या मॅच मध्ये. चावले दिशे देण्याचं काम केलं. ऑन साईडला गॅप आहे परंतु फिल्डरने ती गॅप भरली आहे. मिस फिल्डिंग थोडीशी होती गफलत आणि तिथून मात्र 2 धावा इथे सहज येत आहेत. 2 धाव्याचं योगदान येत असताना धावा मात्र तसं स्कोर गार्डला थोडीशी चालना देत आहेत. 47 धावा झाल्यात. मोठे फटके आता येत नाहीयेत, त्याच्यापासून दूर ठेवलाय तन्मयने. चांगली बॉलिंग तन्मयची आता होती. इथे बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कॅच घेतली सेकंड अटेमध्ये मनोज जवळ. महत्वाचा फलंदाज डगआउटच्या दिशेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखवलं होतोय. धावा झाल्या त्या अद्याप एकूण 47 धावा झाल्यात. एक चांगला खेळ इथे पाहायला मिळते दोन संघाच्या दरम्यान. 47 धावा आतापर्यंत. बऱ्याच धावांची आणखी गरज आहे आणि त्यासाठी मोठी फटके येणं खूप महत्वाचं आहे. म्हणून चल 5 झालाय आणि त्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालाय. गोलंदाज तन्मय ते कमबॅक करत असतात. आपल्या टीमसाठी कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. कमबॅक कराल तेव्हा सी मॅच तुमच्यासाठी ऑन राहील. ऑन साईडला टर्न केलाय. कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे बंबल चालले. बॅकअप खूप चांगला मिळालाय. माहिती होतं की काय लॉंग ऑनला आणि तो पळत आलाय आणि तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण करत असताना 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान आणि टोटल आतापर्यंत झाले ते 49 धावा धाव फलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 46 धाव्यांची गरज आहे. 46 आणखी धावा हव्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये 23 धावा येणं खूप महत्वाचं. मॅच ऑन आहे. कोणावरती आता जबाबदारी द्यायची, कोणा गोलंदाजी करेल, कारण का चौलवाडी टीम सध्याच्या आपण अंकामध्ये पाहिले तर 2 वेळा चॅम्पियन ठरलेली टीम. खूप चांगले आतापर्यंत त्यांनी खेळ केलाय. नवीन बॅटर बॉलर मैदानाच्या आतमध्ये आयुष बॉलिंग ट्रॅक वरती झाला. स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ कॉल देऊ नका. आनंद घ्या, आनंद द्या, आनंदामध्ये सामील व्हा. आयुष बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आयुष वरती जबाबदारी दिली आहे, कारण का आयुषच्या षटकामध्ये फक्त 14 धावा आणि 2 विकेट आल्या होत्या. इक्वेशन वाढले गेले. प्रत्येक ओव्हर मध्ये 23 धाव्यांची आवश्यकता. आयुषचा पहिला बॉल चांगला बॉल होता परंतु पट्ट्याने उत्तर दिलंय. बॉल चालला इथे बॉर्डर लाईनच्या दिशेने. फटका येतोय मोठा, नाही होणार धावाचा तोटा. लंका स्ट्रॉंग बॉक्स सीमाबार 6 साडी षटकार. 11 बॉल 40 ची आवश्यकता. टोटल झालं ते एकूण 55 धावा. मॅच ऑन. 11 बॉल आणि 40 धावा. जबरदस्त इथे मॅच बनली गेली आहे. आयुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शहरापासून दूर ठेवलाय. अगदी वाकवला होता पाय. फ्रंट फुटला येऊन बॅटिंग करायची होती.
आलाय तो इथे डॉट. चांगला बॉल. चांगला इथे बॉल केले रिलीज. 10 बॉल 40 ची मॅच. काय जावळीचे पहिली IAS त्यावेळेस फटका पण पाहिला तर लॉंगॉनला चाललाय. सिंगल येते सेकंड मध्ये कन्व्हर्ट केलंय. त्याचबरोबर जावळीचे पहिले IAS ऑफिसर माननीय सन्माननीय आदरणीय ओमकारजी पवार सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. CEO मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा यांचं इथे साहेबांचं आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. ज्यावेळी जबरदस्त इथे फटका येत असताना क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फलंदाज होईल बाद. जावलीचे पहिले IAS ऑफिसर माननीय ओमकारजी पवार सर CEO मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया आपण मॅच कडे जिथे धावा झाल्या तर एकूण धाव फलकावरती त्या 57 धावा. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा परंतु धावा येत नाहीयेत. हा जावलीचा अभिमान आहे, जावलीचा स्वाभिमान आहे. ओमकार पवार सर नेहमीच एक चांगला आदर्श खेळाडू आहेत आणि खेळ करतात. खरं तर आज ते IAS ऑफिसर आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा इथे आहेत आणि खूप चांगलं त्याच्या माध्यमातून आतापर्यंत जे काम नेहमीच खूप चांगलं राहिलंय. जाऊया आपण मॅच कडे जिथे 6 बॉल आणि 38 धावांची मॅच आहे. मी साहेबांना विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण स्थान बाबा आपलं सहर्ष स्वागत आहे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉलर स्वराज बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 38 ची मॅच. 4 टीमनं या हंगामामध्ये 2 वेळा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्याच आता टीमला संघर्ष करावा लागतोय. तर एक वेळा मानकरी ठरला आणि त्याच टीमला तर संघर्ष करावा लागतोय. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि 1 धावेनं धाव फलक इथे सरसावलं जात आहे आणि धावा झाल्या तर एकूण मात्र त्या 58 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंग इथे. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने परंतु आलाय तो इथे एक सिंगलची मदत. धावा झाल्या तर 59 तब्बल धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. बॉलर शॉर्ट बॉल होता केला एक्स्ट्रा पॉवर मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावत असताना बॉल सीमापार आलेला आहे. 6 साठी षटकार. चांगली बॅटिंग इथे 12 मिळते. 6 धावेनं धाव फलक इथे सरसावला. आणखी इथे चॉबिक शॉट इथे 12 मिळतोय. सुमसान इलाका क्षेत्ररक्षक 7 आहेत बॉलवरती. तोपर्यंत एकच सिंगल येते म्हणजे मॅचची संपूर्ण हवा निघून गेली मी म्हणेन. आणि परंतु जबरदस्त इथे खेळ केलाय ज्या टीमनं केडंबे टीमनं. हा नशिबात त्यांच्यासाठी कॉल होता. ही नशिबाची त्यांची मॅच होती. कदम काढलाय. ट्राय करत असताना बॉल चाललाय बॉलच्या दिशेने. आलाय तो 4 चौकार.